गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता सध्या दशक 15वा आत्मदशक सुरू असून आत्मदशक म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप आणि त्याचं ज्ञान सांगणारा 10 समासाचा भाग। शाश्वत ब्रह्म म्हणजे न संपणारं न बदलणारं सर्वत्र असलेले परमसत्य म्हणजे ब्रह्म याचे वर्णन। सृष्टीतील सर्व वस्तू पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि अखेरीस पृथ्वीमध्येच विलीन होतात। श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत सांगतात की पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे बसवून पुढे पृथ्वीच होय। पृथ्वीपासूनच झाडाची उत्पत्ती होते। ती झाडे पुन्हा वाळून लाकूड बनतात आणि ती लाकडे पुढे जळून भस्म होतात, म्हणजेच परत मातीच होतात आणि पृथ्वीत विलीन होतात। पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती, वाळून कुजून मागती पृथ्वीच होय। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पृथ्वीपासून वेली बनतात, नाना प्रकारे फळाफुलांनी विस्तार पावतात, त्यावेळी पुढे वाळून अथवा कुजून त्याची मातीत होते। नाना धान्याची नाना अन्ने, मनुष्य करती भोजने, नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय। श्री समर्थ या ओळीत सांगतात की नाना प्रकारच्या धान्यापासून अन्नाचे नाना प्रकार तयार होतात आणि माणूस त्याचे भोजन करतो, पण त्या अन्नाची विष्ठा अथवा उलटी बनते, म्हणजे शेवटी मातीच होते। नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी। श्री समर्थ यावेळी सांगतात की अथवा ती धान्ये, फळे, पाने, फुले वगैरे पशुपक्षादी भक्षण करतात आणि त्यांचेही पुढे तसेच विष्ठादी किंवा वाळून अथवा भस्म वगैरे होते, म्हणजे परत मातीच होते आणि पृथ्वी तत्वात विलीन होतात। मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृतिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी। श्री समर्थ यावेळी सांगतात की माणसे मेली की त्यांच्या प्रेतास कृमी भक्षण करतात, जाळल्याने भस्म होतो अथवा पुरले तर मातीच होते। अशा प्रकारे अनेक शरीराची शेवटी मातीच होते, म्हणजेच पृथ्वीच होते। नाना तृण पदार्थ कुजती, पुढे त्याची होय माती, नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी। श्री समर्थ यावेळी सांगतात की नाना तृणे पदार्थ कुजून त्याची मातीच होते, तसेच अनेक प्रकारचे किडे वगैरे मरतात, त्यांचीही मातीच होते। पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वीपासून थार कोणास आहे। श्री समर्थ यावेळी सांगतात की जगात असे अनेक पदार्थ आहेत की त्याचा विस्तार किती म्हणून वर्णन करावा, पण शेवटी पृथ्वीशिवाय दुसरा त्यांना थारा नाही। झाड पाला आणि तृण, पशु भक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी। श्री समर्थ यावेळी सांगतात की झाडे पाला पोचवळा, गवत वगैरे पशु भक्षण करतात, त्याचे शेण होते, त्याचे खत होते, त्यांचे ते मूत्र भस्म आदी काही झाले तरी ती शेवटी मातीच असते। उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळून जाते, जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी। श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्याचा त्याचा उत्पत्ती स्थिती आणि संहार होतो, ते सर्व शेवटी पृथ्वीतच मिसळून जाते। जितके उपसते आणि नाश पावते त्यांची पुन्हा मातीच होते। नाना बीजाची या राशी, विरडून लागली गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीशी मिळून जाती।
श्री समर्थ यावेळी सांगतात की अनेक बीजाच्या राश्या उगवून वाढून गगनापर्यंत जातात, पण शेवटी त्या पृथ्वीमध्येच मिसळून जातात. लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे. यावेळी श्री समर्थ सांगतात की लोक नाना धातू म्हणजे सोने, चांदी इत्यादी पुरून ठेवतात, पण दीर्घकाळानंतर त्याची मातीच होते. सुवर्ण असो वा पाषाण, सर्वांना तीच गती आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होते पाषाण, महाअग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होय. श्री समर्थ यावेळी सांगतात की मातीचेच सुवर्ण होते, मातीचेच पाषाण होतात. मोठ्या प्रलयाग्नीने त्याचे भस्म होते, म्हणजे परत ते पृथ्वी तत्वातच विलीन होतात. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजवून जाते, रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी. श्री समर्थ यावेळी सांगतात की सुवर्णापासून जर तयार होते, पण ती शेवटी कुजून जाते आणि अग्नीने वितळून रस बनून पुन्हा पृथ्वी तत्वातच रूपांतरित होते. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, त्या रसाची होय जगती कठीण रूपे. श्री समर्थ यावेळी सांगतात की पृथ्वीपासूनच सर्व धातू निपजतात, अग्नीच्या संपर्काने त्याचा रसरूप होतात. ते रस कठीण बनले की परत त्यांची पृथ्वीच होते. नाना जळाची गंधी सुटे, ते पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. श्री समर्थ ते सांगतात की जळाला जो नाना प्रकारचा गंध येतो, तो गंध म्हणजे पृथ्वीचेच रूप प्रगट होत असते. जसे दिवस जातील तसे जळ हळूहळू आटते आणि पुढे पृथ्वीच उरते. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ती जीव मरता जगती नेमस्त होय. श्री समर्थ यावेळी सांगतात की पृथ्वीवर अनेक पत्रे पुष्पे फळे येतात, त्यांना अनेक जीव खाऊन टाकतात. ते जीव मरतात तेव्हा निश्चितपणे त्यांची मातीच होते. जितका काही झाला आकार, तितक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. श्री समर्थ यावेळी सांगतात की जितका म्हणून आकार बनतो त्या सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. प्राणी मात्र होतात आणि जेतात, शेवटी पृथ्वीच तेवढी उरते. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेच जाणावे, खांजणी भांजणीचे समजावे मूळ तैसे. श्री समर्थ ते सांगतात की मनुष्याने विवेकाने सर्व समजून घ्यावे, उभारणे आणि संहाराचे मूळ याप्रमाणे जाणून घ्यावे. आप अळून पृथ्वी जालू, पुन्हा आपाच विराली, अग्नियोग्य भस्म झाली मनोनिया. आप झाले तेजापासून, पुढे तेजे घेतले सोखून, ते तेज झाले वायूचीन, पुढे वायू झडपी. वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खाजणी भाजणीला बरे पहा. श्री समर्थ म्हणतात की आप आटून पृथ्वी झाली. आप हे तेजापासून झाले, पुढे तेजानेच ते शोषून घेतले. ते तेज वायूपासून होते आणि वायूच त्याला विझवतो. वायू गगनात निर्माण झाला आणि पुढे गगनातच लय पावला. याप्रमाणे उभारणे आणि सहारणीला जाणून घ्यावे. जे जे जिथे निर्माण होते तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती. श्री समर्थ ते सांगतात की जे जे तत्व जेथे निर्माण होते तेथे तेथे लयच पावते. याप्रमाणे पंचमहाभूते नाश पावतात. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुती निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्मते. श्री समर्थ ते सांगतात की भूत म्हणजे जी निर्माण झाले आणि पुन्हा मागाहून लय पावले, पुढे फक्त शाश्वत परब्रह्म तेवढे उरले. ते परब्रह्म जे कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वारखानी जीवना होय घडे. श्री समर्थ ते सांगतात की त्या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. चारी खानीत नाना योनीत जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाशी नाही मूळ बरे पहा. श्री समर्थ ते सांगतात की जडाचे मूळ चंचळ माया आहे आणि चंचळ मायेचे मूळ ते निश्चळ परब्रह्म आहे. त्या निश्चळाला दुसरे मूळ नाही हे विचाराने जाणून घ्यावे. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्मते. श्री समर्थ यावेळी सांगतात की जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष आहे आणि ते मिथ्या आहे हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षाहून जे अलिप्त, जिथे काहीच नाही झाले ते परब्रह्म सर्वत्र ओतप्रेत संचलेले आहे.
हे प्रचितीने जाणावे, विचारे खुनेसे बाणावे, विचाराविने शिनावे तेची मूर्खपण. श्री समर्थ यावेळी सांगतात की अनुभवाने हे जाणावे आणि निरंतर अनुसंधान करून त्याची खून बांधून घ्यावी. विचार न करता शिनत राहावे हा मूर्खपणा होय. ज्ञानी भिडीने दडपला, निचळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्ञानी असून जो मायेच्या भिडीने दडपला जातो त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती कशी होणार. तो उगीच मायेच्या मध्ये गलबला करीत राहतो. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरली पाहिजे सोये. श्री समर्थ ते सांगतात की माया निशेष नाहीशी झाली की पुढे काय स्थिती झाली त्यांना विचारवंताने स्वतः विचार केला पाहिजे. निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदन, वाच्यांस नाही विज्ञान कैसे जाणावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की मायेचे निरसन पूर्णपणे ज्यावेळी होते तेव्हाच खरे आत्मनिवेदन होते. त्यावेळी शब्द उरत नाही. त्या विज्ञानाचे दुजेपणाने ज्ञान कसे व्हावे. लोकाची बोली जो लागला तो अनुमानाचे बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. या ओवी श्री समर्थ म्हणतात की जो लोकाच्या बोलण्याने विचलित होतो तो अनुमानामुळे कल्पनेमुळे ज्ञानापासून वंचित होतो. म्हणून पुन्हा पुन्हा अनुभवाचा प्रत्ययाचा पाठपुरावा करीतच राहिली पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.